नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन MPSC या एका नवीन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय। आपण ऑलरेडी विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती दररोज भेटतो। तिथं आपण दररोज सकाळी 7 वाजता डेली क्विजचे लेक्चर्स घेतोय, करंट अफेअरचे लेक्चर घेतोय। त्या प्लॅटफॉर्मवरती करंट अफेअर तसंच चालू राहील। इथं विजन MPSC वरती आपण सब्जेक्ट वाइज लेक्चर घेणार आहे। GS चा अभ्यास करण्यासाठी हा एक नवीन प्लॅटफॉर्म आम्ही बनवला आहे। तर डायरेक्टली वेळ न घेता आपल्या आजच्या मुद्द्याकडे आपण येऊ। आज आपण राज्यशास्त्र हा विषय अभ्यासतोय आणि याच्यामध्ये घटनेची निर्मिती ही नेमकी प्रक्रिया कशी होती। आता घटनेची निर्मिती अभ्यासायचं म्हणलं ना, याला वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिवाइड केलं जाऊ शकतं। ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, आधी ब्रिटिशकालीन कायदे कसे चालायचे, हे सगळं काय अभ्यासता येतं। पण या लेक्चर मधून ना प्रॉपर एक्झाम मध्ये जे मुद्दे डायरेक्टली विचारण्यात आलेले तसे घटक आपण या लेक्चर मधून बघणार आहे। हे लेक्चर थोडं फॅक्ट ओरिएंटेड जास्त असणार आहे। याच्यामध्ये कन्सेप्ट असे काही जास्त डिस्कस करण्यासारखे नाहीये, फॅक्ट्स आहेत, पण त्याच्यावरती एक्झाम मध्ये खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे। त्यामुळे हे लेक्चर व्यवस्थितपणे बघा। डायरेक्टली मी मुद्द्याकडे येतोय। घटना निर्मितीची प्रक्रिया ही आपल्याला सुरुवात 1922 पासून झालेली दिसते। 1922 मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांना असं पहिल्यांदा वाटलं होतं की आपल्या देशाची एक घटना असायला पाहिजे। आता यांनी काही शब्द उल्लेख केला नव्हता की राज्यघटना असली पाहिजे वगैरे, पण आपल्या सगळ्या देशातल्या लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी म्हणून एक असा काहीतरी दस्तावेज पाहिजे ज्याच्या मार्फत ते त्याला फॉलो करतील आणि त्याला म्हणजे त्या कायद्यामध्ये राहतील। असा राज्यघटना असा शब्द उल्लेख न करता मोहनदास करमचंद गांधी यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना मांडलेली आहे। पण ऍक्च्युअल मध्ये एक्झाम मध्ये आपल्याला असा क्वेश्चन येत नाही। एक्झाम मध्ये असं विचारलं जातं की राज्यघटना किंवा संविधान सभा असा शब्द उल्लेख करून सगळ्यात पहिल्यांदा ही संकल्पना कुणी मांडली। तर ही संकल्पना 1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी वापरलेली आहे, शब्द उल्लेख करून। ठीक आहे, शब्द उल्लेख न करता कुणी हा मुद्दा मांडला होता, महात्मा गांधीजींनी। पण शब्द उल्लेख केलाय, आपल्या देशाला एक घटना असायला पाहिजे, त्याच्यासाठी एक संविधान सभा फॉर्म करायला पाहिजे, हा सगळा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलाय। ठीक आहे, याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन विचारलाय आणि जर तुम्ही एक रीडिंग ऍटलिस्ट केला असेल या पूर्ण आपल्या पॉलिटी विषयाचं एक वाचन जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला हा मुद्दा लक्षात आला असेल। ठीक आहे, आता पुढे जाऊन 1940 मध्ये काय झालं, एक ऑगस्ट ऑफर नावाची एक ब्रिटिशांकडून आपल्यासाठी एक तरतूद करण्यात आली। ऑगस्ट ऑफर त्याला नाव देण्यात आलं की ज्यामध्ये भारतासाठी वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या, काही गोष्टी भारताविषयी मांडण्यात आल्यात। त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची एक राज्यघटना असावी आणि जी मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असावी, अशा प्रकारची तरतूद ही त्या काळामध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी केली होती। ठीक आहे, ऑगस्ट ऑफर म्हटलं की लॉर्ड लिनलिथगो हे नाव आठवलं पाहिजे। आणि ही घटना किंवा आपल्या देशाची जी घटना असावी ही मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असावी, अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये आहे। शब्द व्यवस्थित ऐका, मुख्यतः म्हणतोय मी, पूर्णतः नाही। ठीक आहे, मुख्यतः आणि पूर्णतः या दोन शब्दांमध्ये थोडा फरक आहे। मुख्यतः म्हणजे काय, मेजरली, मग त्याच्यामध्ये 50% जास्त सगळं मेजरली मध्ये येतं, 90% 99% पण पूर्णतः म्हणजे काय, 100%। दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे ना। मुख्यतः भारतीयांनी बनवलेली असावी म्हणजे काय की समजा जर 10 माणसं मिळून राज्यघटना बनवायचं असं ठरलं तर त्यापैकी 8 भारतीय असतील, 2 ब्रिटिश असतील, असू शकतं असं, कारण त्यांनी शब्द मुख्यतः वापरला होता। पूर्णतः म्हणजे काय, 100%। म्हणजे जर राज्यघटना ही भारतीयांनी बनवायची हे जर मुख्यतः ठरलंय तर त्याच्यामध्ये सगळे लोक हे भारतीय असतील। ठीक आहे, ही तरतूद पुढे जाऊन करण्यात आली आहे 1942 मध्ये। 1942 मध्ये क्रिप्स योजना आणली होती। आता या ऑगस्ट ऑफर मधल्या बऱ्याचशा तरतुदी भारतीयांना पटल्या नव्हत्या, मग म्हणून ब्रिटिशांनी क्रिप्स योजना आणली, त्याच्यामध्ये आणखी जास्त आपल्याला लालूच देण्यात आलं। त्यामध्ये हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला होता की भारतीयांची राज्यघटना ही भारतीयांनी पूर्णतः लिहायची, पूर्णतः बनवावी। ठीक आहे, याच्यासाठी जे व्यक्ती महत्वाचे आहेत ते म्हणजे सर स्टॅनफोर्ड क्रिप्स, हे नाव लक्षात ठेवायचं आहे। आता एक्झाम मध्ये असे क्वेश्चन येतात, अ आणि ब दोन विधानात देतील। अ विधानामध्ये असं म्हणतील की पूर्णतः आणि त्याच्यामध्ये ऑगस्ट ऑफर हे वापरतील विधानात, आणि बी विधान देतील मुख्यतः भारतीयांनी आणि म्हणतील क्रिप्स योजनेअंतर्गत अशी तरतूद होती।
तर याच्यापैकी योग्य विधान कुठलं आहे? अ आणि ब दोन्ही चुकीची विधानं मी वापरलेत. ठीक आहे, अविधान म्हणजे ऑगस्ट ऑफर आणि याच्यात मुद्दा आहे मुख्यतःचा. आणि इथं क्रिप्स योजना म्हटलं की पूर्णतः भारतीयांनी डेव्हलप केलेली त्यांची राज्यघटना असावी. ठीक आहे, आता हे सगळं ठरलंय. आता लग्नाचा मुहूर्त बांधायचा आहे, म्हणजे आपल्या राज्यघटनेची सुरुवात कशी करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला संविधान सभा असली पाहिजे. या सभेमध्ये काही लोक असतील आणि ते सगळे लोक हे भारतीयांचं नेतृत्व करणारे लोक असतील. सध्या आपण त्यांना मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतो. खरं तर संविधान सभेमधले जे सदस्य आहेत ना, त्यांना सुद्धा आपण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणू शकतो. कसं काय? तर तुम्हाला माहिती आहे का की ज्यावेळेस आपल्या संविधान हे लागू करण्यात आलं 26 जानेवारी 1950 रोजी, तर या दिवसापासून ते पुढचे येणारे जे लोकसभेचे इलेक्शन्स आहेत, लोकसभेचं मतदान आणि त्याच्यामधून जो पक्ष निवडून येईल किंवा जे लोक निवडून येतील तिथपर्यंतच्या काळासाठी म्हणून हीच संविधान सभा ही संसद म्हणून काम करत होते. या संविधान सभेमध्ये जे लोक निवडण्यात आले होते ना, साधारण 389 लोक याच्यामध्ये सदस्य म्हणून पात्र ठरले होते. तर हे सगळे मेंबर ऑफ पार्लमेंटच होते ना त्या काळात. ठीक आहे, कारण पार्लमेंट त्यावेळेस अस्तित्वात नव्हती, पण संसद म्हणूनच यांनी नंतर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण यांना मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणू शकतो. हा मुद्दा लक्षात ठेवा, थोडा फिरवून क्वेश्चन विचारला जाईल म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन अंतर्गत देशामध्ये संविधान बनवायचंय आणि त्याच्यासाठी म्हणून संविधान सभा असली पाहिजे अशी तरतूद या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ऑगस्ट ऑफर लिंलित गो मुख्यतः भारतीयांनी बनवावी, भारतीयांची राज्यघटना. दुसरा मुद्दा क्रिप्स योजना, सर स्टॅनफर्ड क्रिप्स यांनी काय म्हटलं की बाबा भारतीयांची घटना ही पूर्णतः भारतीयांनीच बनवा. आणि तिसरा मुद्दा आहे की 1946 ची कॅबिनेट मिशन प्लॅन आणि याच्या अंतर्गत संविधान सभेची तरतूद करण्यात आली. या 3ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, अजिबात विसरायच्या नाहीत. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला म्हणलं की लग्न आता होणारच आहे, लग्नाची तारीख काढली आहे, संविधान सभा बनवली आहे. मग आता या संविधान सभेने काम कसं केलं, याच्यामध्ये सदस्य कसे बनलेले आहेत, निवडून कसे आले, ही सगळी प्रोसेस आपण समजून घ्यायला पाहिजे. तर संविधान सभेमध्ये एकूण सदस्य संख्या ही 389 होती. किती? 389. लक्षपूर्वक ऐका, ज्यावेळेस आपण संविधानाचा स्वीकार केलाय ना, ती तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला सगळ्या भारतीयांनी भारतीयांसाठी म्हणून संविधानावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि त्याची स्वीकृती केली. स्वीकृती करताना एकूण स्वाक्षऱ्या किती झाल्या माहिती का? 284. हा जो फरक आहे 105 जणांचा, तो कुठून आला? 105 जणांनी सह्या केल्या नाहीत असा अर्थ आहे का त्याचा? तर नाही. सही कधी केलेली आहे? 26 जानेवारी 1949 ला. तोपर्यंत भारताचं पार्टिशन झालं होतं आणि या 389 सदस्यांपैकी बरेचसे सदस्य हे पाकिस्तानमध्ये गेले होते. ठीक आहे, त्यामुळं आपल्या घटनेची ज्यावेळेस आपण स्वीकृती केली आहे त्यावेळेस जिथं सह्या झाल्या ना, त्यावेळेस 284 जणांच्याच याच्यामध्ये सह्या आहेत, पण एकूण संविधान सभेचे सदस्य संख्या ही 389 होती. ओके, लक्षात येते हा मुद्दा? थोडा डोक्यात प्रकाश पडतोय का? या 284 मध्ये सुद्धा 15 महिला होत्या. ठीक आहे, याच्यामध्ये एक व्यक्ती असे होते की ज्यांनी उर्दूमध्ये त्यांची स्वाक्षरी केलेली आहे. ह्या सगळ्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ज्या आपल्याला लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. एक्झाममध्ये आपल्याला मार्कच घालवायचा नाही, असे सगळे पॉईंट इथून तुम्हाला बघायला मिळतील. एक्झाममध्ये बघा 2021 किंवा आय थिंक 22च्या क्वेश्चन पेपरमध्ये असं विचारलं होतं ना की आपली संविधान सभेच्या ज्या मूळ प्रती आहेत त्या कशात ठेवल्यात? हेलियम गॅस असलेल्या चेंबरमध्ये ठेवल्यात, असं त्याचं आन्सर होतं ना. किंवा ते एक विधान होतं, मल्टीलाईनर क्वेश्चन होता, एक विधान त्यातलं हे सुद्धा होतं आणि योग्य विधान होतं. पुढे जाऊन असे क्वेश्चन येतील की संविधान जी मूळ प्रत आहे आपली, एकूण 3 प्रती आहेत, त्यांचं वजन किती आहे? तुम्हाला माहिती आहे का आपल्या कुठल्या पुस्तकामध्ये लक्ष्मीकांतमध्ये दिलंय का ही इन्फॉर्मेशन? नाही ना. तर अशी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला लेक्चर्स मधून बघायला मिळणार आहे. साधारण 13 किलोचं वजन आहे. किती? 13 किलो एका प्रतीचं, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 वेगवेगळ्या प्रती आपण ओरिजिनल प्रती आहेत ज्या आपल्या संसदेच्या आपल्या लायब्ररीमध्ये ठेवल्यात. ठीक आहे, आता या मुद्द्यामध्येच पहिल्यांदा येऊ, नंतर आपण हे सगळे फॅक्ट्स बघणारच आहे. तर हे जे 389 सदस्य आहेत ना, यांची निवड कशी करण्यात आली? पहिल्यांदा हे कसे कुठून आलेत हे समजून घ्या.
ब्रिटिश प्रांतामधले एकूण आय थिंक 292 सदस्य आले होते. 4 सदस्य हे डायरेक्टली चीफ कमिशनर प्रांतामधून आले होते. आता एक्झाम मध्ये आपल्याला चीफ कमिशनर प्रांत कोणते कोणते, त्याच्यातून जे प्रत्येक एक सदस्य आलेला आहे संविधान सभेमध्ये ते प्रांत कोणते, चीफ कमिशनरचे प्रांत कोणते असं विचारलं जाऊ शकतं ना. तर एक म्हणजे तुम्ही हे आता लिहून घ्या, कारण माझं कसं आहे मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे काही गोष्टी जरी मी इथं पेजवरती नाहीत लिहिल्या तरी ऍटलिस्ट तुम्ही स्वतः तुमच्या नोट्समध्ये लिहित चला. ठीक आहे. तर पहिली जी चीफ कमिशनरचा जो प्रांत आहे तो म्हणजे दिल्ली, दुसरा म्हणजे बलुचिस्तान, तिसरा म्हणजे कुर्ग आणि चौथं म्हणजे मेवाड. ठीक आहे. तर या 4 प्रांतामधून 4 वेगवेगळे सदस्य हे आपल्या संविधान सभेमध्ये आले होते. त्याचबरोबर हे संस्थानिकांचे, जे आपल्या देशामध्ये वेगवेगळी संस्थानं होती ना त्या काळात, तर संस्थानिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून एकूण आय थिंक 93 हे सदस्य संविधान सभेमध्ये ऍड केले होते. याच्यामध्ये हैदराबाद संस्थानचा एकही सदस्य नव्हता. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. एक्झाम मध्ये विचारलं जातं असं, हे जे असे एक्सेप्शनल असतात ना केसेस त्यांच्यावरती क्वेश्चन येतात. तर कोणतं संस्थान, हैदराबाद, याच्यामधून एकही सदस्य संविधान सभेमध्ये नव्हता. ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 389 जणांची निवड कशी केली, याच्यासाठी काय क्रायटेरिया ठेवला, इलेक्शन झाले होते का, मतदान झालं होतं का. तर हो, मतदान झालं होतं, पण ते मतदान अप्रत्यक्षरित्या होतं. म्हणजे त्याच्यासाठी अप्रत्यक्ष एकल संख्यनीय पद्धतीचा वापर करून या सदस्यांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक सदस्य हा 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय अशा प्रकारचे हे कॅल्क्युलेशन होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचे, हे नंबर एक्झाम साठी महत्वाचे. 10 लाख लोकसंख्यांमागं एक सदस्य अशा प्रकारचं हे प्रमाण होतं. ठीक आहे. आता प्रत्येक आपल्या देशामध्ये खूप सारे समुदाय आहेत, तर प्रत्येक समुदायाला प्रॉपर रिप्रेझेंटेशन मिळावं याच्यासाठी या सदस्यांना 3 विभागांमध्ये किंवा 3 भागांमध्ये डिवाइड केलं होतं. एक म्हणजे शिखांचा भाग, दुसरा म्हणजे मुस्लिम आणि तिसरा म्हणजे इतर. ज्याच्यामध्ये इतर मध्ये सगळेच येतात, हिंदू, जैन, बौद्ध किंवा इतर सगळ्या फेथमध्ये बिलीव्ह करणारे सगळेजण इतर मध्ये येतात. पण हे कशासाठी केले होते, हे गट कशासाठी केले होते, तर प्रत्येक समुदायाचं रिप्रेझेंटेशन असावं याच्यासाठी म्हणून. म्हणजे या संविधान सभेमध्ये 389 जे एकूण सदस्य होते ना, त्यापैकी पुढे 299 जण राहिले होते, कारण बाकीचे पाकिस्तानमध्ये गेले होते फाळणी झाल्यानंतर. ठीक आहे. आणि या 299 पैकी 284 जणांनी स्वाक्षरी केली होती आपल्या घटनेचा स्वीकार करताना. तर जे 3 गट आहेत ते कोणते कोणते, शीख, मुस्लिम आणि इतर. अशा प्रकारे हे प्रत्येक समाजाला रिप्रेझेंटेशन मिळण्यासाठी म्हणून गट बनवले होते. त्याचबरोबर ना, हे जे टोटल 389 सदस्य होते याच्यामध्ये 2 नावं ही मिसिंग होती. ज्या 2 नावांनी कधीच सदस्यत्वासाठी अप्लाय केलं नाही किंवा पार्टिसिपेट केलं नाही. घटना निर्मिती करताना प्रत्येक सदस्य त्यांना जाऊन विचारत असेल, पण ते 2 व्यक्ती असे होते की ज्यांनी याच्यामध्ये पूर्णच पार्टिसिपेशन नाही दाखवलं. त्यातले एक व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी आणि दुसरे व्यक्ती म्हणजे मोहम्मद अली जिना. हे दोन्ही व्यक्ती या संविधान सभेच्या सदस्यत्वामध्ये किंवा सदस्य नव्हते. ठीक आहे. पण त्यांच्या आयडियोलॉजीचा वापर संविधान करताना, संविधान बनवताना, त्यामध्ये ज्या चर्चा झालेल्या, डिबेट्स जे झाले ना, त्यामध्ये या दोन्ही व्यक्तींपैकी खास करून मोहनदास करमचंद गांधी यांच्या आयडियोलॉजीचा वापर तर प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी मोहनदास करमचंद गांधी हे नाव असं वापरतोय आणि मग त्याच्यातून अनादर वगैरे दाखवतोय की काय गांधीजींना. तर मित्रांनो, तसा काही हेतू नाहीये माझा. ऍक्च्युअल मध्ये ना, आपण बोलीभाषेमध्ये अशा गोष्टी वापरतो की महात्मा गांधीजी किंवा इतर सगळ्या नेत्यांना अशी नावं देतो. पण हेच नाव जर भविष्यामध्ये सध्याच्या नेत्यांना 20 वर्षांनंतर दिल्यावरती तुम्ही तशी नावं घ्याल का? तर नाही. कारण हे महात्मा गांधीजी हे आपण त्यांना आदराने म्हणतो, चांगली गोष्ट आहे, पण त्यांचं खरं नाव तर मोहनदास करमचंद गांधी असंच आहे. आणि ते खरं तर पॉलिटिशियन होते ना. आपण असं त्यांना अगदी पिता तुल्य का बनवायचं? आपण आपल्या वडिलांच्या नावापुढे तरी महात्मा लावतो का, किंवा असं काही आदराने एवढं बोलतो का? नाही ना. तर त्याच्यामुळे आपण सरळ स्पेसिफिकली मोहनदास करमचंद गांधी असंच म्हणूया. महात्मा गांधीजी ते होते. ठीक आहे. जगाने तसं त्यांना ऍक्सेप्ट केलेले आहे. ठीक आहे. आता हे सगळं झालं की संविधान सभा फॉर्म झालेली आहे, एकूण सदस्य तिथे निवडून आले. आता संविधान सभेच्या बैठकांकडे आपण येऊ. थोडा आणखी इंटरेस्टिंग मुद्दा आपण समजून घेऊ. त्याची पहिली बैठक आहे ही 9 डिसेंबर 1946 ला आयोजित करण्यात आली होती. आता याच्यामध्ये एकूण 211 सदस्य उपस्थित होते. जे अनुपस्थित होते त्यामध्ये खास करून मुस्लिम लीगचे सदस्य होते, ज्यांनी या बैठकीला अपोज केला. म्हणजे ते पहिल्यापासूनच त्यांचं रडगाणं होतंच
आणि त्याच्यामुळे त्यांनी काही बैठकीमध्ये सहभागी झालेले नाही. त्यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी त्यांची होती, त्याच्यामुळं भारताच्या संविधान प्रोसेसमध्ये त्यांचा काय हातभार किंवा त्यांना कशाला उपस्थित राहायचं म्हणून ते अनुपस्थित राहिलेले आहेत. ठीक आहे. या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष कोण असणार हा प्रश्न पुढे उभा राहिला आणि तो लगेच तिथं सॉल्व्ह पण केला. तो कसा, तर हे सगळे 211 जे उपस्थित सदस्य आहेत यांच्यामध्ये वयाने ज्येष्ठतम कोण आहे, तर अशाची निवड या पहिल्या बैठकीच्या अध्यक्षासाठी म्हणून करण्यात आली. हे टेम्पररी अध्यक्ष होते. 2 दिवसानंतर यांची बदल किंवा यांची सीट तर जाणारच होती. ते परमनंट जे अध्यक्ष बनतील तर ते 2 दिवसानंतर ठरणारच होतं. पण पहिल्या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून जे ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ म्हणजे वयाने जे सगळ्यात जास्त वयस्थ असतील, तर साधारण 74 वर्षांचे सच्चिदानंद सिन्हा हे या बैठकीचे पहिले अध्यक्ष बनलेत. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यांचं वय किती होतं. 74 वय होतं ज्यावेळेस ते संविधान सभेचे अध्यक्ष बनलेत. ठीक आहे. हे तात्पुरते अध्यक्ष होते. पुढे जाऊन 11 डिसेंबरच्या बैठकीमध्ये, म्हणजे जी बैठक लगेच 2 दिवसांमध्ये झाली ना, 9 डिसेंबरलाही झाली, 10 डिसेंबरला त्यांनी ऑफ घेतला आणि 11 डिसेंबरला एक नेक्स्ट बैठक. तर त्या बैठकीमध्ये एक अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष आणि संविधान सभेचे ऍडवायझर, घटना निर्मितीच्या प्रोसेसमधले ऍडवायझर, तर अशांची नियुक्ती करण्यात आली. जे एक अध्यक्ष आहेत ते म्हणजे राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे पुढे जाऊन भारताचे पहिले प्रेसिडेंट बनलेत. ठीक आहे. त्यानंतर जे एक उपाध्यक्ष आहेत ते म्हणजे H.C. मुखर्जी, हे एक सदस्य, उपाध्यक्ष. हेच उपाध्यक्ष जनरली आपल्याला माहिती आहेत. H.C. मुखर्जी हे उपाध्यक्ष होते. पण मित्रांनो 2 उपाध्यक्ष होते, एक तर H.C. मुखर्जी आणि दुसरे म्हणजे V.T. कृष्णमाचारी. T.T. कृष्णमाचारी नाही बरं का, T.T. आणि V.T. मध्ये फरक आहे. तर T.T. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे सदस्य आहेत, पण ते पहिल्या 7 सदस्यांमधले नाहीयेत. एका सदस्याचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता, म्हणजे D.P. खेतान यांचा मृत्यू झाला, त्यानंतर हे T.T. कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले होते. पण हे जे V.T. कृष्णमाचारी जे आहेत हे उपाध्यक्ष आहेत या संविधान सभेचे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात आलंय का? महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवायचा, अजिबात विसरायचं नाहीये. ओके. आता आणि त्याचबरोबर हे जे कायदेशीर सल्लागार म्हणून जे या संविधान सभेचे होते ते B.N. राव होते. यांची नियुक्ती सेकंड बैठकी दरम्यान करण्यात आली. म्हणजे कायदेशीर सल्लागार म्हणजे ऍडवायझर होते या संविधान सभेसाठी. ठीक आहे. तर B.N. राव हे लक्षात ठेवायचं नाव. आणि B.N. राव हे असे व्यक्ती होते की ज्यांनी आपल्या संविधानाचा पहिला ड्राफ्ट मांडलेला आहे. ठीक आहे. इथं पण बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं भविष्यात कधी की संविधानाचा, आपले जे संविधान आहे, घटना जी आहे, तर त्या घटनेचा पहिला मसुदा हा B.N. राव यांनी मांडलाय का आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलाय, तर B.N. राव यांनी पहिला मसुदा मांडलाय. ठीक आहे. नंतर तो आंबेडकरांकडे गेला आणि आंबेडकरांनी त्याला बरेचसे बदल वगैरे करून जो मुख्य मसुदा आहे हा आपल्या आंबेडकरांनीच मांडलेला आहे. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी या संविधान सभेची बघा तिसरी बैठक आहे. या बैठकी दरम्यान एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे पंडित नेहरू किंवा चाचा नेहरू किंवा ते जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका संविधान सभेमध्ये सादर केली आहे. ही उद्देश पत्रिका सादर करण्याचं महत्व पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल, कारण याच उद्देश पत्रिकेला किंवा याच्यामध्ये जो मजकूर सादर केलेला आहे याचाच रेफरन्स हा आपल्या सरनाम्यासाठीचा आहे. संविधानाची जी सुरुवात आहे, जी सरनामा जो आहे, म्हणजे घटनेचा एक सरनामा आहे, तर तो हा याच उद्देश पत्रिकेचा भाग आहे. ठीक आहे. जी उद्देश पत्रिका 13 डिसेंबर 1946 ला संविधान सभेमध्ये नेहरूंनी किंवा जवाहरलाल नेहरूंनी मांडली होती. ठीक आहे. लक्षात आले तुम्हाला? हे तीनही गोष्टी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या आहेत. ओके. आता संविधान सभेची महत्वाची कार्य पण थोडी लक्षात घ्या. संविधान सभेने फक्त घटनाच बनवलेली नाहीये, घटना तर बनवलीच, खूप मोलाचं काम केलंय, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जसं की 26 जानेवारी 1950 रोजी ही घटना त्यांनी अंमलात आणली आणि घटना अंमलात आणल्यापासून ते पुढच्या लोकसभा इलेक्शन्स पर्यंत ही संविधान सभा ही संसद म्हणून सुद्धा काम करत होती. ठीक आहे. आपल्या देशाला एक संसद हवी आहे ना, आणि त्याच्यामध्ये मग सगळे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, निर्णय घेतील, काही ना काही महत्वाच्या गोष्टी होत राहतील, तर याच्यासाठी संसद म्हणून सुद्धा काम या संविधान सभेने केले. त्याचबरोबर 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रीय ध्वज या संविधान सभेने स्वीकारलाय. जो आपला तिरंगा जो आहे ट्राय कलर,
तर हा या संविधान सभेने 22 जुलै 1947 दिवशी स्वीकारलाय, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मे 1949 मध्ये कॉमनवेल्थचं सदस्यपद भारताकडे आलं होतं. म्हणजे भारताला चॉईस होता की आपण सदस्यत्व स्वीकारायचंय किंवा टाळायचंय. तर या संविधान सभेनेच कॉमनवेल्थचं म्हणजे जे राष्ट्रकुल सदस्यत्व जे आहे हे भारतासाठी स्वीकारलेलं आहे या संविधान सभेने. ठीक आहे. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी या संविधान सभेची शेवटच्या बैठकीचा दिवस होता. याच दिवशी पाऊस सुद्धा पडलेला आणि पाऊस पडलाय की नाही हे विधान आपल्याला आयोगाने विचारलं होतं. बघा, एवढं डिटेलमध्ये जावं लागतं. 24 जानेवारीचा जो दिवस आहे आणि ज्या दिवशी संविधान सभेची ही शेवटची बैठक होती त्या बैठकी दरम्यान पाऊस पण पडत होता बाहेर, एक शुभ संकेत म्हणून त्याला मानलं गेलं होतं. आणि त्याचबरोबर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे या संविधान सभेने स्वीकारले. ओके. तर माझा तुम्हाला अगदी सिंपल क्वेश्चन आहे की आपल्या देशाचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे जे स्वीकारले या दोन्ही गोष्टी कोणत्या आहेत हे मला तुम्ही कमेंट करून कळवा. अगदी सिंपल क्वेश्चन आहे ना, थोडासा ट्रिक आहे त्याच्यामध्ये, बघूयात तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे. ठीक आहे. संविधान सभेच्या महत्वाच्या आपण समित्या समजून घेऊ. खरं तर या लेक्चरमधून आपण एकच समिती बघणार आहे, ती म्हणजे मसुदा समिती. पण एकूण ना 22 वेगवेगळ्या समित्या बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आपण कन्सिडर करतो ती म्हणजे मसुदा समिती, ड्राफ्टिंग कमिटी, ज्याचे अध्यक्ष होते आंबेडकर. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यापैकी एक सदस्य रिटायर झाले होते आणि एका सदस्याचा कामादरम्यान मृत्यू सुद्धा झाला होता. तर त्या दोघांची जागा ही इतर 2 सदस्यांनी घेतली. पण एकूण 7 सदस्यांची ही समिती राहिलेली आहे. ठीक आहे. ते सगळं आपण बघणार. जसं की 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि या मसुदा समितीने त्यांचं काम हे 21 फेब्रुवारी 1948 ला कंप्लीट केलं. म्हणजे त्यांचा जो अंतिम ड्राफ्ट आहे ना तो त्यांनी 21 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला होता. ठीक आहे. आता या समितीने एकूण 114 दिवस कामकाज केलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात अगदी लांब काम करणाऱ्या समितींपैकी हीच एक आहे ज्यांनी सगळ्यात जास्त काळासाठी काम केलंय. एकूण संविधान सभेने ना 166 दिवस कामकाज केलेलं आहे. त्यापैकी 114 दिवस कामकाज हे डायरेक्टली या मसुदा समितीचं चाललं. ठीक आहे. आता या मसुदा समितीमध्ये कोणते कोणते सदस्य होते, तर अध्यक्ष होते आंबेडकर. त्याचबरोबर एन गोपालस्वामी अय्यंगर हे एक सदस्य होते. त्याचबरोबर कृष्णस्वामी अय्यर हे एक सदस्य होते. यांचं नाव जे आहे ना ते अलादी कृष्णस्वामी अय्यर असं आहे. पण मी लक्षात ठेवायला कृष्णस्वामी अय्यर लक्षात ठेवले, सोपं पडतं ते. कारण बघा, गोपालस्वामी अय्यंगार आणि कृष्णस्वामी अय्यर हे दोन्ही नावं थोडी सिमिलर वाटतात ना. गोपाल शब्दाचा अर्थ सुद्धा कृष्णाचाच होतोय. तर दोन्ही सदस्यांची नावं लक्षात ठेवायला सोपी पडतील म्हणून मी असं लक्षात ठेवलंय अलादी कृष्णस्वामी अय्यर. तर हे नाव थोडं जास्त मोठं पण होईल, डिफिकल्ट वाटेल म्हणून कृष्णस्वामी अय्यर हे मी लक्षात ठेवलंय. ठीक आहे. त्याचबरोबर KN मुन्शी हे एक सदस्य होते या मसुदा समितीचे, ड्राफ्टिंग कमिटीचे. सईद अहमद सादुल्ला हे एक सदस्य होते. त्याचबरोबर सुरुवातीच्या सदस्यांमध्ये BL मित्तर सुद्धा होते आणि DP खेतान होते. DP खेतान यांचं निधन झालं होतं 1948 मध्ये. त्यांची जागा घेतली TT कृष्णामाचारी यांनी. VT नाही, TT. ठीक आहे. VT कृष्णामाचारी कोण आहेत, ते या संविधान सभेचे उपाध्यक्ष. आणि TT कृष्णामाचारी हे आहेत की ज्यांनी DP खेतान यांची जागा मसुदा समितीमध्ये घेतली आहे. ठीक आहे. BL मित्तर जे आहेत हे रिटायर झाले होते आणि त्यामुळे मग त्यांची जागा ही N माधवराव यांनी घेतली होती. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. N माधवराव यांनी कुणाची जागा घेतली मसुदा समितीमध्ये, तर ती BL मित्तर यांची जागा त्यांनी घेतली आहे. ठीक आहे. हे सगळे सदस्य माहिती असायला पाहिजेत, पाठ असायला पाहिजेत. इव्हन इतरही समित्या आपण बघणार आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते डिटेलमध्ये जाणून घेणार आहे. त्यावेळी प्रत्येक समितीचे अध्यक्ष कोण होते, जसं की जे जवाहरलाल नेहरू होते, एकूण 3 वेगवेगळ्या समितींचे अध्यक्ष होते. एक म्हणजे संघराज्य अधिकार समिती होती, त्याचे ते अध्यक्ष होते. संघराज्य घटना समिती होती, घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते. त्याचबरोबर आणखीन एक समिती होती की ज्याच्यामधून राज्यांशी चर्चा करण्याची ती समिती होती, त्याचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते. ओके. मी तुम्हाला थोडं एक रिसर्च करायला लावतो किंवा जर तुमचं पहिलं रिडिंग झालं असेल तर माहिती पण असेल की सरदार वल्लभभाई पटेल हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, तुम्हाला माहिती आहे का?
आपल्या घटनेच्या वेगवेगळ्या समित्या आपण बनवल्या होत्या ना, म्हणजे संविधान सभेच्या, तर त्यापैकी कुठल्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते? तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. ठीक आहे. आता हे मसुदा समितीने त्यांचं काम कधी कंप्लीट केलं हे पण आपण बघितलं. 114 दिवस त्यांनी काम केलंय आणि 21 फेब्रुवारी 1948 रोजी त्यांनी जो त्यांचा जे ड्राफ्ट आहे, अंतिम ड्राफ्ट, हा त्यांनी पाठवला. पण घटनेचा स्वीकार एवढा लवकर झालाय का? नाही. याच्यावरती चर्चा झाली, तो ड्राफ्ट रिव्ह्यू करण्यात आला, बघण्यात आलाय. तर घटनेचा स्वीकार कधी झाला आपण ते सगळं जाणून घेऊ. 4 नोव्हेंबर 1948 दिवस आहे, ज्या दिवशी मसुदा समितीने त्यांचा मसुदा हा संविधान सभेपुढे मांडलाय, सादर केलाय, त्याचं वाचन केलंय. ठीक आहे. आणि पुढे जाऊन 22 दिवसांनंतर याच्यावरती भरपूर चर्चा वगैरे होत राहिली. 3 वेळेस या मसुद्याचं वाचन करण्यात आलं संविधान सभेमध्ये आणि फायनली 26 नोव्हेंबर 1949 तो दिवस आहे, ज्या दिवशी 294 सदस्यांनी ही जी घटना आहे, हा जो मसुदा आहे, हा आम्ही घटना म्हणून ऍक्सेप्ट करतोय, स्वीकारतोय, हे या 284 सदस्यांनी मान्य केलं. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा आहे ना. 294 पैकी ना 84 पैकी ना 15 ह्या महिला सदस्य होत्या आणि या सगळ्यांनी सह्या ह्या इंग्रजी आणि जास्ती हिंदीमध्ये केल्या. पण अशी एकमात्र सदस्य आहेत अबुल कलाम आझाद, की ज्यांनी सही ही उर्दूमध्ये केली. त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा सह्या केलेल्या आहेत आणि त्यांनी ही घटनेच्या म्हणजे स्वीकार ज्यावेळेस केला त्यावेळेस खास सही फक्त उर्दूमध्ये केलेली आहे. ठीक आहे. तर ते व्यक्ती कोण किंवा ते सदस्य कोण? तर अबुल कलाम आझाद. यांनी सही ही उर्दूमध्ये केली आहे. लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 रोजी ही स्वीकार केलेली घटना ही आपण लागू केली देशामध्ये. आता हा फरक कुठून आला? 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार तर केली आहे, पण लागू का नाही केली? 2 महिने कशाची वाट बघितली? काय खास मुहूर्त होता का? तर हो, एक मुहूर्तच होता. त्याच्यासाठी हा मुहूर्त समजून घ्यायला आपल्याला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जायला लागणार आहे. ते अधिवेशन होतं लाहोरमधलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. तर ते अधिवेशन झालं होतं डिसेंबर 1929 रोजी. या अधिवेशनात ना चर्चा वगैरे तर वेगवेगळ्या गोष्टींवरती भरपूर झाल्या, पण शेवटी एक गोष्टीवरती मतदान करायचं होतं. ऍक्च्युली 2 मुद्द्यांवरती मतदान होतं. काय मुद्दा होता तो? तर भारताला स्वातंत्र्य कशा प्रकारचं पाहिजे? तात्पुरतं स्वातंत्र्य पाहिजे का पूर्ण स्वराज्य पाहिजे? या मुद्द्यावरती मतदान घ्यायचं होतं. तात्पुरतं स्वातंत्र्य म्हणजे काय? डॉमिनेंट स्टेटस भारताला पाहिजे का आपल्याला पूर्ण स्वराज्य पाहिजे? ठीक आहे. आता डॉमिनेंट स्टेटस म्हणजे काय असतं माहिती का? तर समजा आपल्याला आपल्या देशामध्ये एक कायदा लागू करायचा आहे आणि तो आपल्या संसदेमध्ये पारित झालाय, पण फायनली आपण ज्यावेळेस ब्रिटिश राणीची परवानगी घेईल की बाबा आम्ही हा कायदा बनवलाय, आम्ही पारित करू का? जर त्यांनी हो म्हटलं तरच आपण हा कायदा लागू करणार. हा म्हणजे डॉमिनेंट स्टेटस. ठीक आहे. तर डॉमिनेंट स्टेटस वाला स्वराज्य पाहिजे का किंवा स्वातंत्र्य भारताला पाहिजे का पूर्ण स्वराज्य पाहिजे? याच्यासाठी मतदान घेण्यात आलं आणि ऑब्व्हियसली सगळं जे बहुमत होतं, जसं की ते सुभाषचंद्र बोस होते, इव्हन तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी सुद्धा पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. तर त्याच्यामुळं सगळं जे मतदान होतं हे पूर्ण स्वराज्याच्याच बाजूने पडलं आणि आपण संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा याच लाहोर अधिवेशनामध्ये पारित केलाय. ठीक आहे. पूर्ण स्वराज्य किंवा संपूर्ण स्वराज्याचा ठराव लाहोर अधिवेशनामध्ये पारित केला. याच्या वेळेस असं सुद्धा ठरलं या अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात हे पण ठरलं की पुढचा महिना कोणता? आता डिसेंबर सुरू आहे, तर जानेवारी 1930 मध्ये या जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार जो असणार आहे तो दिवस आपण संपूर्ण स्वराज्याचा दिवस म्हणून साजरा करायचा, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. मग जानेवारी महिन्यातला शेवटचा रविवार कोणत्या तारखेला आला? तर तो आला 26 तारखेला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस त्यांनी पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला आणि हाच दिवस पुढे जाऊन आपण रिपब्लिक डे ऑफ इंडिया, प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो आपल्या देशाचा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 26 जानेवारीची हिस्ट्री समजली, हा दिवस कुठून आपण साजरा करायला सुरुवात करतोय. तर पुढं मग ज्यावेळेस घटना फॉर्म झाली तर 26 नोव्हेंबरला तर सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं की बाबा ही घटना आम्हाला मान्य आहे, पण लागू करायला त्यावेळेस नेहरू म्हणले की आणखी 2 महिने आपण वाट बघू. 26 जानेवारीचा दिवस येतोय, ज्या दिवशी माझ्याच एका अधिवेशनात, म्हणजे मी ज्यावेळेस अध्यक्ष असताना जे अधिवेशन झालं, पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित झाला होता, तर आपण 26 जानेवारीला जर आपण घटना लागू केली
तर पूर्ण स्वराज्याचा दिवस सुद्धा त्याला मॅच करतोय, म्हणून 2 महिने वेट केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण संपूर्ण राज्यघटना ही आपल्या देशामध्ये लागू केली. पण ही राज्यघटना तयार फुल कधी झाली होती? 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकार त्या दिवशी केला होता. आणि म्हणूनच संविधान दिन किंवा आपण कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणून 26 नोव्हेंबरला साजरा करतो. 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी मागच्या 2015 किंवा 2016 मध्ये याची सुरुवात झाली आहे. संविधान दिवस म्हणून आपण याला साजरा करतो. कोणत्या तारखेला? 26 नोव्हेंबरला. ठीक आहे, 26 जानेवारी नाही, 26 जानेवारी आपण रिपब्लिक दिन किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. ठीक आहे, आता आपण घटना ऍक्सेप्ट केली आहे 26 नोव्हेंबरला, लागू करतोय 26 जानेवारीला. पण याच्या आधी सुद्धा घटनेतल्या बऱ्याचशा प्रोव्हिजन्स या ऑलरेडी ऍक्टिव्ह केल्या होत्या. जसं की कलम 5 मध्ये ना नागरिकत्वासंदर्भातच्या तरतुदी आहेत बघा. मग त्यावेळेस आपल्या देशामध्ये नागरिकत्वासंदर्भातचे प्रश्न समोर येतच होते आणि त्याच्यामुळं घटना जरी 26 जानेवारी 1950 लागू केली असली तरी सुद्धा जे कलम 5 आहे किंवा असे जे कलम आहेत 5, 6, 7, कलम 8, कलम 9, कलम 60, कलम 324, कलम 366, कलम 367, कलम 379, कलम 380, 391, 393 आणि हे सगळे कलम ही 394 नुसार आपल्या देशामध्ये ऑलरेडी लागू होती. घटना लागू करण्याच्या आधीपासून ही कलम लागू आहे यावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणून हा मुद्दा मी इथं घेतलाय. या लेक्चरमध्ये सगळे पॉइंट हे एक्झामसाठी खूप महत्वाचे होते, असेच मुद्दे इथे घेतलेले आहेत. ठीक आहे, या घटना निर्मितीच्या प्रक्रियेवरती खूप सारे लेक्चर्स बनणार आहेत. डायरेक्टली हा फक्त हे लेक्चर झाल्यावरती मला आता घटना निर्मितीची प्रक्रिया समजली किंवा घटना निर्मिती कशी झाली हे समजलं असं नाही होणार. पण मेजॉरिटी पोर्शन जो एक्झाम मध्ये विचारलाय ते सगळे मुद्दे ऑलरेडी आपण इथं घेतलेले आहेत. ठीक आहे, काही महत्वाचे फॅक्ट्स पण बघून घेऊ. जसं की घटनेचा जो पहिला मसुदा आहे हा BN राव यांनी मांडला होता, हे लक्षात ठेवायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी नाही, BN राव यांनी. ठीक आहे, घटना निर्मितीसाठी 64 लाख रुपये हा एकूण खर्च लागलेला आहे. 60 वेगवेगळ्या देशांची आपण राज्यघटनेचा अभ्यास करून आपली घटना बनवली आहे. त्यामुळे आपल्या घटनेला वेगवेगळ्या नावांनी सुद्धा संबोधलं जातं. तुम्हाला एखादं नाव आठवतंय का बरं? आपल्या घटनेला काय म्हटलं जातं? उधार घेतलेली वगैरे असं काही. तर तुम्हाला कुठली कुठली नावं आपल्या घटनेविषयीची आठवत आहे मला कमेंट करून कळवा. ठीक आहे, त्याचबरोबर या घटना निर्मितीमध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा एवढा कालखंड लागलेला आहे. 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस होतात. ठीक आहे, संविधान सभेची एकूण 11 सत्र या दरम्यान झाली होती. 166 दिवस या संविधान सभेने कामकाज केलेलं आहे. त्यापैकी 114 दिवस कामकाज हे मसुदा समितीचं आहे. ठीक आहे, जगातली ही सर्वात मोठी लिखित घटना आहे. लिहिलेली घटना आहे ही, टाईप केलेली नाही. याच्या मूळ 3 प्रती ज्या आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं बघा. संविधान आपल्या संसदेच्या जी लायब्ररी आहे त्याच्यामध्ये ह्या 3 ज्या मूळ प्रती आहेत त्या ॲज इट इज जपून ठेवलेल्या आहेत. एका प्रतीचं वजन साधारण 13 किलो एवढं आहे. ठीक आहे, एकूण साधारण 234 पानांचं एक प्रत आहे आणि असे 3 वेगवेगळ्या प्रती ह्या बनवण्यात आल्यात. ठीक आहे, त्याचं लिखाण काम कोणी केलं मग? तर प्रेम बिहारी नरेन रायजादा यांनी आपल्या घटनेचं लिखाण काम केलंय. लिहिलेली घटना आहे. ठीक आहे, इटॅलिक फॉन्ट मध्ये त्यांनी लिहिली आहे. ठीक आहे, तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर ना तुम्ही जर आपल्या घटनेचं एखादा पान बघितलं असेल फोटो वगैरे तर तुम्हाला लक्षात आलं की आपल्या घटनेच्या प्रत्येक पानावरती काही ना काही डिझाईन्स आहेत, त्याला डेकोरेट केलेलं आहे. तर ते जे पूर्ण सादरीकरण आहे किंवा जे पूर्ण चित्रीकरण आहे हे 2 चित्रकारांनी केलं आहे. शांतिनिकेतन मधले 2 चित्रकार आहेत, त्यांचं नाव आहे राम मनोहर सिन्हा आणि दुसरे म्हणजे नंदलाल बोस. तर यांनी आपल्या घटनेच्या प्रत्येक पानावरती स्वतः हाताने डिझाईन केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे घटनेचं सुशोभीकरण हे या 2 व्यक्तींनी केले, हे लक्षात ठेवायचं. आयोग ह्या मुद्द्यावरती क्वेश्चन विचारेल. ठीक आहे, लिखाण काम कोणी केले हे तर ऑलरेडी आयोगाने विचारले. सुशोभीकरण कोणी केलं, चित्र कोणी काढली हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. नावं लक्षात ठेवायची, राम मनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस. ठीक आहे, त्याचबरोबर आपली घटना ही सगळ्यात मोठी आहे. म्हणजे याच्यामध्ये किती शब्द आहेत तर 1 लाख
46,000 शब्द आपल्या घटनेसाठी वापरण्यात आले. एकूण 234 पानं आहेत आणि हे प्रत्येक प्रत ही साधारण 13 किलोची बनलेली आहे. ठीक आहे. आता ही जी प्रत आहे ना आपल्या घटनेची, याच्यासाठी जी पानं वापरलीत हे आपल्या नोट्सच्या पानांसारखी वापरलीत का? तर नाही. ही पानं अगदी स्पेशल पानं आहेत. प्रत्येक पान किंवा प्रत्येक प्रत ही 1000 वर्ष टिकावी, 1000 वर्ष त्याची लाईफ असावी, अशा प्रकारची ती पानं आहेत. ओके. त्या पानांना ना मायक्रॉब रेझिस्टंट पर्चामेंट शीट म्हटलं जातं. ठीक आहे. तर ही पानं ही वापरून आपल्या घटना आपण लिहिलेली आहे. ठीक आहे. त्या प्रत्येक पानाचं वय हे 1000 वर्ष असतं. ॲव्हरेज 1000 वर्ष टिकल अशा प्रकारची ही पानं आहे. आणि ही आपल्या हेलियम गॅसच्या माध्यमातून, हेलियम बॉक्स गॅस जो आहे तर त्याच्यामध्ये ही प्रत ठेवण्यात आली जेणेकरून त्याला कुठलंही नुकसान पोहोचू नये. ठीक आहे. त्या मुद्द्यावरती तर आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेलाच आहे, पण तरी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. वारंवार आयोग एक क्वेश्चन त्याचे रिपीट करत असतो. तर हा आणि काहीतरी गोष्ट त्यात ऍड होतीये. तर नेक्स्ट टाइम ही मुद्दा किंवा ही गोष्ट ऍड होऊ शकते की प्रत्येचं आपलं लाईफ किती असू शकतं, ते 1000 वर्ष. त्याच्यासाठी मायक्रॉब रेझिस्टंट पर्चामेंट शीट वापरलेली आहे. ठीक आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण व्यवस्थितपणे घटनेची निर्मिती प्रक्रिया 1922 पासून सुरू झालेली आहे ते फायनली 26 जानेवारी 1950 पर्यंतचा कालखंड आपण बघितलाय. या दरम्यान ना आपल्या घटनेला इंग्रजीमध्ये सुद्धा बनवण्यात आलंय. पण ज्यावेळेस ही घटना आपण इंग्रजीत लिहिली आहे, ठीक आहे, ही सुद्धा लिहिलेलीच आहे, प्रिंट नाहीत काढलंय किंवा टाईप नाही केल्यानंतर त्याला सुद्धा तसाच दर्जा दिलाय. तर लिखाण काम केलंय, इंग्रजीमध्ये ती लिहिली आहे. ती लिहिण्यासाठी 6.5 करोड एवढा खर्च आलाय. ओके. 60 लाखांमध्ये तर ऑलरेडी मूळ घटना आपण बनवली, पण पुढे जाऊन 6.5 करोड लागले त्याला फक्त इंग्रजीमध्ये लिहायला. ठीक आहे. साधारण याच्यासाठी ना 240 पेनांचे नॉब वापरण्यात आलेले. ही घटना लिहिताना, इंग्रजीमधली घटना लिहून काढताना 240 पेनांचे नॉब वापरण्यात आले. त्याचबरोबर 1,17,000 समथिंग वर्ड्स या इंग्रजीच्या घटनेमध्ये आहेत. इंग्लिशमध्ये किती वर्ड्स वापरले? 1,17,000 समथिंग, म्हणजे 1,17,500 तुम्ही कन्सिडर करू शकता. 1,46,000 शब्द तर हिंदी घटना बनवताना लागलेत. ठीक आहे. तर आय होप ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन सब्जेक्टसह भेटणार आहे. भेटतो आपण त्या लेक्चरमध्ये. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलंय मला कमेंट करून कळवा. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही अभ्यास जर सिरियसली करत असाल तर कनेक्टेड राहा. आपल्याला जास्त गर्दी नको आहे, पण जे तुम्ही आहात ते तुम्ही स्टिक राहावे. ते प्रत्येक लेक्चर तुम्ही इथून पुढचं बघावं ही एक अपेक्षा आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.